महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आयुर्वेदवाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक पहिल्या देवीच्या चरणी नतमस्तक हो. धर्मपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक हो. तुम्हाला सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आदर शिवसेना प्रमुख माननीय आपल्या सर्वांच्या नासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा आदरणीय व्हावं. पुढची निवडणूक आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणार आहोत ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते ज्यांनी करोनामधून आपल्या अनेकांना वाचवलं आणि सतत त्या ठिकाणी आपल्या बरोबर असताना शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुद्रा आदित्य ठाकरे सुद्धा मानाचा मुद्रा करून आजच्या या अहिल्यादेवी नगरमध्ये हा ऐतिहासिकच मेळा म्हणावा लागेल. बरेच गुंतागुंत झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन. सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन. शिवसैनिकांना धन्यवाद देईन की तुम्ही ताकद दाखवली आणि आज मेळावा घेतात. आदरणीय संजय राऊत साहेबांचे नेतृत्व झाले. आज या ठिकाणी संजय राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. तुम्हाला माहित असेल त्यांचा एक प्रवाचा आग्रह वाचला असेल तर तुम्हाला माहित झाला असेल. नेहरू 17 वर्ष प्रधानमंत्री होते. मोदी 12 वर्ष प्रधानमंत्री आहेत. नेहरूंनी जे काही काम केलं त्याला आपण त्या ठिकाणी पाहतो. सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलं होतं आपल्या हिंदुस्थानाला. आज मोदींच्या या काळात काय झालं ते मी पुढे सांगणार असेल. सन्माननीय संजय राऊत साहेब महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे सन्माननीय आमदार अंबादाजी दानवे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुनील शिंदेजी जे LIC कर्मचाऱ्यांचे नेते जे विमा कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीचा आहे परंतु विभागाकडून सुद्धा मुंबईचं आणि आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून ते आमदार म्हणून काम करत आहेत. सन्माननीय सूर्यकांत शिंदे, सचिन सराटे, आशुतोष मार्गंडे, पाचपुतेजी, सचिन, मी या ठिकाणी अभिनंदन करेन सचिन कोतेजींचं. ते साई भक्त आहेत. विश्वस्तता आहेच पण साई त्यांचे आजोबापासून सगळं आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करून ही मोठ बांधली. मी त्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करीन आणि त्यांना शुभेच्छाही देईन. त्याचप्रमाणे जगदीश चौधरी साहेब, राजेंद्र दळवी, सभय गुंजा, धीरज नागरे, निलेश साकम, हरिभाऊ शेळके, माझे मित्र रामदास बोला अनेक वेळेस बरोबर असतो. समाजाच्या बाजूलाच त्यांचं गाव आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पण राहुल नागरेजी, दीपक भोसले, बेबीताई लांडगे, उपस्थित सर्व बंधू आणि बंधू माता, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, संघटना प्रमुख, सर्व युवासेना, महिला आयोग, बंधू, तुम्हाला सर्वांना माहित असेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे किती महान होते, किती लोकांना मोठं केलं. अनिल भैया राठोडचं नाव मी मुद्दाम घेतो. अनिल भैया ते भेळेचं दुकान चालवायचे. त्याने काय करतो तुम्हाला एक प्रमाण आमदार करायचं. अनिल भैयाला आमदार केला. आम्ही बरोबर आमदार अनेक वर्ष होतो, बरोबरच आम्ही होतो. अनिल भैया ज्यावेळेस होते त्यावेळेस नगर शहर जबरदस्त पण कुठं चाकू सुरू नाही, काही नाही. आजची परिस्थिती महाग आहे. तुम्हाला मी अजून एक उदाहरण सांगेन. शिवसेना प्रमुखांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांना तर घडवलं, मोठं केलं. मला पहिला हिंदू आमदार या संभाजीनगर शहराचा मी कॅम्प झालो. परत मला आमदारकी केली. मी कॅबिनेट मंत्री म्हणून केलं महाराष्ट्राला आणि परत 20 वर्ष मला दिल्लीमध्ये पाठवलं.
20 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना आमच्याबरोबर त्या ठिकाणी आमच्यासोबत बाळासाहेब विखे पाटील केले होते. काँग्रेसने त्यांना कधीही त्या ठिकाणी मंत्री केलं नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना कॅबिनेट मंत्री केलं, आधी राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री केलं. तेही केल्यानंतर त्यांचे चिरंजीव आले, ते आमच्याबरोबर मंत्री होते. कृषी मंत्री म्हणून त्यांना केलं, कालांतराने तेही केले. आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही 72 शिवसैनिक आहात म्हणून आज तुम्हाला परत एकदा मी असा निरोप संदेशा देतो तुम्हाला. मला वाटते ते खासदार दिसत नाही, मला वाटतं कुठे ते गाव गेले असेल, गावाला गेले असेल कुठेतरी. मागच्या वेळेस सुद्धा असं झालं होतं की माझ्या दिल्लीच्या बंगल्यात त्यांना बरोबर दोघं बरोबर होणार. पण मला असं कळलं आणि महत्वाचे तुम्हाला आदेश आला की त्यांना विचारलं काय गुन्हे विचार काय यांचं काय. मग त्या दोघांनी बरोबर बरोबर हात जोडून विनंती करतो की तुम्हाला खासदारकीचं उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये माझा सगळ्यात मोठा हात होता. उदाहरण सांगितलं त्यांना कुठून कसं काय करावं. आज तुम्ही खासदार झाला, आता कुठेही जायचं नाही. सोनिया गांधींकडे कशाला जायचं, कशाला जायचं ते असं सहज काय जाणार नाही. जाणार लोकांनी हात जोडले जाणार नाही म्हटले 30 सीटे गेले. परत उद्धव साहेब किती मोठे आहे. उद्धव साहेबांनी परत माफ केलं आणि सुनील शिंदेजी आणि बाकी सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं यांना तिकीट द्या. दिल्यानंतर आता आमच्या याच्या कार्यकर्त्यांना मदतच नाही. बायकाला अनेक येतात ना, राऊत साहेबांकडे सुद्धा काही आता गेले होते काही कार्यकर्ते म्हणजे की हे भेटतच नाही. आम्ही खासदार नाही, आमदार नाही, म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये काय मराठवाड्यामध्ये काय कुठे असतो मी त्या ठिकाणी त्यांचं काम करतो. हे काम आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी आपण मोठं केलं असेल तर आपलं कर्तव्य की आपण जनतेची सेवा केली पाहिजे, कार्यकर्त्यांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या भारतीय शिवसैनिकांनी धन्यवाद दिले की तुम्ही त्यांच्या उपलक्ष त्या ठिकाणी हा मेळावा घेतला. मी तुमचं अभिनंदन करेल आणि पुढेही त्या ठिकाणी करावा लागेल आपल्याला. मला नाही वाटत ते मी अजूनही सांगतो ते गेले नाही अधिकृतपणे, ते जाऊ नका तुम्ही थांबा एकदा अशी विनंती पण करतो त्यांना. आता त्याची मर्जी परंतु बरोबर नाही. आम्ही या ठिकाणी आता सर्वांना सांगतो की राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने तुम्ही जर समजा अग्रणी रोज त्यांचा पाहिला तुम्हाला काहीतरी नॉलेज मिळेल, काहीतरी ज्ञान मिळेल. अरे 103 दिवस ते ट्रेनमध्ये होते, काहीच नाही. पण मुद्दाम हे काँग्रेसवाले मुद्दाम या ठिकाणी भाजपवर त्या ठिकाणी काही ना काही करतात. याने येऊन येऊन किती तरी यांच्यावर जमाव ना. मी रावसाहेब तुम्हाला तो सलाम करतो की मानलं तुम्हाला काही दिलं नाही ते जबरदस्त तुम्ही त्याने ताकद दाखवली. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा माना तुम्ही कायम ठेवला, उद्धव साहेबांचा माना तुम्ही कायम ठेवला म्हणून तुम्हाला धन्यवाद. आज काय झालं, काय झालं महाराष्ट्रात काय, देशात काय. महाराष्ट्रात तर त्या ठिकाणी कुठं काय बेकार आहे. किती ठिकाणी चालू सुरू चालले, किती ठिकाणी मंडळ चालले, किती ठिकाणी काय चाललं. चोऱ्याला किती बदलले. लक्ष नाही, फक्त लक्ष आमदार कसे फोडायचे, खासदार कसे फोडायचे, खासदारांना किती फोडायचं, शिवसेना खासदार किती कसं करायचं, हा सगळा तो दाव पैसे लोक करतात. आणि तुम्ही तुमचे लोक समजा आता बंडखोऱ्या सुरू झाल्या. आज सगळ्या वर्तमानपत्र ते पाहिलं महायुतीमध्ये आपली बंडखोऱ्या सुरू झाल्या आणि होणार. मी ज्यावेळेस तुमची शिवसेना फोडली ना, हे शिवसेनेचं नाव देशभरात जगभरात होतं. मी या ठिकाणी मुद्दाम सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो. मी पार्लमेंट कमिटीच्या वेळेस त्या आम्ही अगदी साऊथ आफ्रिकेला गेलो होतो. प्रमोद महाजनजी आमचे नेते, ते आमचे मंत्री आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसलो. तिथे साऊथ आफ्रिकेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते. आम्ही त्यांना सांगितलं कसं काय तुम्ही करता. पण प्रत्येकाचा परिचय करताना तुम्हाला सांगतो काय म्हणलं ते माझा परिचय करताना ते काय म्हणलं काय नाही. मुंबई में महाराष्ट्र में अगर आपको रहना है, जाना है, एक ही शेर की परवानगी चाहिए, वो बाळासाहेब ठाकरे. इतक्या टाळ्या मारल्या, इतक्या टाळ्या मारल्या आणि
उनका एक शिष्य उनका एक सैनिक यहाँ आया है, मी पण नमस्कार केला. पण इतकं म्हणजे देशाच्या बाहेर त्या ठिकाणी आपल्या देशाच्या बाहेर शिवसेनेचं नाव, बाळासाहेबांचं नाव, देशभरात अनेक ठिकाणी गेलोय. रावसाहेब सुद्धा अनेक ठिकाणी संघटनेचं काम करताना युपीमध्ये गेलो, दक्षिणेमध्ये गेलो. मी अगदी तुम्हाला सांगतो की ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र गेला पण जिथे गेलो त्या ठिकाणी ते दोन दरोडेखोर होते, नक्षलीत लोक, तिथे आम्ही गेलो शिवसेनेच्या कामासाठी, पण सोडले नाही. आम्ही तिथे गेलो आम्ही. मग इतकं कष्ट करत असताना देशभरात ज्या पद्धतीने शिवसेना वाढली, आता शिवसेना त्या ठिकाणी संपूर्णाचं काम हे लोक करतात, हे कधी यशस्वी होणार नाही. मी साईबाबांना फक्त रोज साईबाबांची प्रार्थना करतो. साईबाबांना हे सांगेल की परत एकदा हा नगर जिल्हा, परत एकदा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सगळ्या संपूर्ण माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने परत एकदा ते चांगले दिवस येऊ दे, हेच मी त्या साईबाबांचं मी प्रार्थना करतो. आज मला माहिती की आज काय परिस्थिती चालली, रावसाहेब सांगतीलच, पण मी थोडक्यात सांगतो. नीटमध्ये किती विद्यार्थ्यांचं नुकसान. तो धर्मेंद्र प्रधान समोरचा माणूस माझ्या कमिटीमध्ये होता, नंतर त्याला आमचा मंत्री पण झाला. तो त्या ठिकाणी असा तो काहीतरी इकडचं तिकडचं आज त्यांनी पण तसंच केलं. आज नीटच्या मध्ये किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. मोठे मोठे क्लासेसवाले ते घेऊन त्या नीटच्या परीक्षा पेपरच्या त्या ठिकाणी विक्री करायला लागले. जलशिवाय योजनेचं काय झालं ते तर कुठेच नाही, पैसेही नाही त्यांना. इतक्या घोषणा केल्या त्या सरकारने, पण पैसा अजिबात नाही तिजोरीमध्ये. त्यांचा 2 नंबरचा पैसा त्या ठिकाणी जमा झाला, तो फक्त वाटण्याचं काम आणि खासदार आमदार फोडण्याचं काम करता, पण तो जनतेला नाही. महिलांचं काय झालं सांगा. कितीतरी म्हणजे 1 कोटीच्या वर त्या ठिकाणी महिलांचं त्यांनी तसं केलं. आज काय म्हणते त्यांचा तळतळ घ्यायला लागेल ना. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की आता मी अनेक वेळेस मी शिर्डीला साईबाबाला येतो. किती वर्ष, 10-15 वर्षापासून तो रस्त्याचं काम कसं चाललंय. आज किती भक्त येतात, देशाच्या बाहेरून भक्त येतात, इथले भक्त येतात. आता इथले भक्त आले तर रस्ता पाण्याचा खर्च अजूनही ठीक नाही. मग काय करतात, सरकार काय करतात. आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं, या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण तर सगळे पूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे एकदम खालच्या पातळीवर गेले. देशात तर तुम्हाला माहिती काय चाललं, रावसाहेब सांगतीलच ते. पण तुम्हाला या ठिकाणी सगळ्या देशामध्ये जी परिस्थिती बिकट झाली, आज जी बिकट परिस्थिती झाली ती इतकी बिकट परिस्थिती झाली की आज या बिकट परिस्थितीमुळे विरोधी पक्षाचे आमदार खासदार मारायचे. साहेब सांगते ते कल्याण बॅनर्जी माझ्याबरोबर होता, माझ्या कमिटीत होता. त्याने पण मारायचं म्हणजे तुम्ही काय करता काय. पण विरोधी पक्षाला टिकवायचं नाही, विरोधी पक्षाला पाडवायचं नाही, विरोधी पक्षाचा आवाज बंद करायचा, हे या मोदींचं काम आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की मोठा झाला आवाज आणि मोठी आवाज शिवसेना प्रमुखांची शिवसेना परत एकदा माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मिळून जोरदारपणे त्या ठिकाणी कामाला लागला. किती काही झालं तरी आपला अहिल्यानगर हा जिल्हा हा तुमचा आहे, तुमचा आहे. आणि तुम्ही जोरदारपणे त्या ठिकाणी एवढीच विनंती करतो, आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. तुम्ही ताकदीने हा मेळावा घेतल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.